धुळे लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणीची प्रक्रिया उद्या सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे। शहरामधल्या शासकीय धान्य गोदाम इथे मतमोजणीची तयारी प्रशासनाच्या वतीने पूर्ण झाली आहे। तसंच प्रत्येक विधानसभा संघासाठी 20 टेबल्स अशा एकूण 120 टेबलवरती 17 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी प्रक्रिया पार पाडली जाईल। मतमोजणी केंद्रावरून आढावा घेतलाय धनंजय दीक्षित यांनी। आता मी शहरातील शासकीय धान्य गोदाम या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। या मतमोजणी केंद्रावरती कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि धुळे लोकसभा मतदारसंघासाठी एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात। त्यामध्ये धुळे ग्रामीण असेल, धुळे शहर असेल, शिंदखेडा असेल, मालेगाव मध्य असेल, मालेगाव बाह्य आणि बागलाण या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो। तर या मतमोजणी प्रक्रियेमध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी 20 असे एकूण 120 टेबलवरती मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे आणि त्यासोबतच धुळे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीची प्रक्रिया ही सकाळी साधारणतः 8 वाजता सुरू होईल अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। यात धुळे ग्रामीण मतदारसंघासाठी 19, धुळे शहरासाठी 15, शिंदखेड्यासाठी 17, तर मालेगाव बाह्यसाठी 17 आणि मालेगाव मध्याकरता 18, तर बागलाण विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी करता 15 फेऱ्या होतील। त्याच्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर सुभाष वामरे हे महायुतीचे उमेदवार आणि महाविकास आघाडीकडून डॉक्टर शोभा बच्चाव या निवडणुकीच्या रिंगणात होते। या दोघांमध्ये सरळ लढत झाली होती। त्याच्यामुळे आता विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।